प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये योहानाने लिहिलेल्या पहिल्या पत्राच्या 4थ्या अध्यायातील 10व्या वचनात असे म्हटले आहे, प्रीती म्हणावी तर हीच, आपण देवावर प्रीती केली नाही तर त्याने आम्हावर प्रीती केली आणि तुमच्या आमच्या पापांचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून स्वपुत्राला दिले. खरे तर या पत्रात योहानाचा प्रमुख संदेश आहे की आम्ही एकमेकांवर प्रीती करावी. हे सांगताना तो आपल्यापुढे एक आदर्श ठेवत आहे. तो आदर्श आहे खुद्द निर्माणकर्त्या परमेश्वराचाच. मानवी स्वभाव असा आहे की जर त्याच्यावर कोणी प्रीती करील तर तोही त्या व्यक्तीवर प्रीती करेल. त्याचवेळी मनुष्य अशा व्यक्तीवर प्रीती करीतो जो त्याच्याशी कोणत्या ना कोणत्या नात्याने जोडलेला असतो. प्रीती करण्याचे दुसरे कारण म्हणजे त्यात प्रीती करणाऱ्याचा काही ना काही भौतिक, आर्थिक अथवा भावनिक स्वार्थ असतो. परंतु कोणताही स्वार्थ नसताना केली जाणारी प्रीती निस्वार्थ प्रीती म्हणवली जाते. देवाने मनुष्यावर प्रीती केली, ती अशीच निस्वार्थ प्रीती केली. मनुष्याने देवाला काही देऊन त्याच्या बदल्यात काहीतरी मिळवावे हे तर शक्यच नाही. त्याही पलीकडे मनुष्याचा स्वभाव मुळातच स्वार्थी, बंडखोर व पापाची आवड धरणारा असल्याने त्याने परमेश्वराला सतत दुःखी व निराश केले आहे. एके प्रसंगी तर देवच स्वतः म्हणाला की त्याला मनुष्य निर्माण केल्याचा पस्तावा झाला. असे असले तरी तो मनुष्यावर प्रीती करण्याचे थांबवत नाही. उलट आपल्या प्रीतीचे प्रमाण दाखवून देताना त्याने मनुष्याच्या पापांचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून स्वतःचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला देऊन टाकिले. त्याने त्याला मानवरूपात या भूतलावर पाठविले व पवित्र व शुद्ध जीवन जगला असताना देखील मानवाच्या बदलीचे वधस्तंभावरचे क्रूर मरण स्वीकारावयास लाविले. ख्रिस्तानेही बापाच्या आज्ञेनुसार आम्हावरील प्रीतीस्तव ते शापित मरण स्वीकारले. म्हणूनच त्याची प्रीती अगाध व अतुलनीय आहे. पापी मनुष्याप्रती तो जो कळवळा बाळगतो तो आमच्या कल्पनाशक्ती पलीकडचा आहे. त्याने ख्रिस्ताला मरणातून पुन्हा उठविले व सर्वांचा तारक व प्रभू करून ठेविले आहे. जो ख्रिस्ताच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवितो तो पापक्षमा पावतो व सार्वकालिक जीवनाचा वाटेकरी होतो. आपण ही प्रीती जाणून घ्याल का? त्यामागील हेतू जाणून तारण साधून घ्याल का? असे करण्यास परमेश्वर आपणास सहाय्य करो. धन्यवाद.